स्वानंदीला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं. गिफ्ट उगाच? अरे ॲप्रिशिएशन म्हणून. आपण दोघे जण इथे एकत्र बसून गप्पा मारतोय याचं क्रेडिट तिला जातं. पण गिफ्ट म्हणजे आपल्या अनमोल मैत्रीसाठी. पण द्यायचं काय? ते तू ठरव. मी मला असं एखादं गिफ्ट सांगा ज्याने मॅडम एकदम खुश होतील. सॉरी सर, ते मी कसं काय सांगू शकतो सर. अरे बहीण आहे ना तुझी, मग तू सांग ना त्यांना काय आवडतं ते. ताईला ना, अहो तिला तर सगळंच आवडतं आणि मुळात तुम्ही जे द्याल ते तर नक्कीच आवडेल तिला. एक वेळेला ना देश कसा चालवायचा याचं उत्तर मिळेल, पण बायकांना कुठलं गिफ्ट आवडेल याचं उत्तर मिळणं शक्य नाही. मैत्रीमध्ये कसल्या फॉर्मॅलिटीज रे? तसं नाही रे, हे हे थोडं वेगळं आहे. थोडं वेगळं. अच्छा, म्हणजे गाडी मैत्रीच्याही पुढे गेलेली दिसतीये. ए, छे छे, तसलं काही नाही. नॉनसेन्स काहीतरी. यार काय गॉट इट. हाऊ अबाउट नवीन चष्म्याच्या फ्रेम्स, एकदम अशा फॅन्सी वाल्या, कारण आताच्या जुन्या झाल्यात ना. तुला वाटतं मी कधी विचारलं नसेल त्यांना? अगं त्यांना त्याच 20 वर्ष जुन्या फ्रेम्स आवडतात. अरे यार मग आता अजून काय. परफेक्ट बुक. ही लव्स बुक्स. येस. नाही आदिरा, मागे बघ तुझ्या बुक्स. तिथे पण पुस्तकं आहेत, तिथे पण पुस्तकं आहेत, अगं इथे पण पुस्तकं आहेत. तू ना पुस्तकांचं नावही काढू नकोस, बाबा ओरडतील आपल्याला. ते नेहमी म्हणतात ही पुस्तकं आधी वाचून संपवा मग नवीन मागवा. मग काय द्यायचं यार, मग काय. परफेक्ट. ओके, यू नो व्हॉट, यू कांट बीट दिस. हाऊ अबाउट त्यांचा फेवरेट कलरचा कुर्ता. आय नो राईट. त्यांच्याकडे ना ढीकभर कुर्ते येतात तिला, पण तरी ते 4च वापरतात. तू जर असं म्हणत राहिलास तर मग त्यांना काय द्यायचं यार. सी मला ना त्यांना काहीतरी असं मोठं आणि मीनिंगफुल गिफ्ट द्यायचं. कळलं का तुला? कळलं ग, पण मला सुद्धा हेच कळत नाहीये की त्यांना काय गिफ्ट द्यावं. एक सेकंड, आपण त्यांना कुठेतरी छान ठिकाणी फिरायला घेऊन जाऊयात. और एल्स आपण त्यांच्या ओल्ड फ्रेंड्सना इन्व्हाइट करूयात. त्यांना खूप छान वाटेल, कारण ते त्यांच्यासाठी खूप सरप्राइझिंग असेल. किंवा आतापर्यंत एखादी गोष्ट त्यांना करायची असेल जी राहून गेली असेल, अशी एखादी विश. नाही यार आदिरा, सरप्राइझिंगली मला यातली कोणतीच गोष्ट माहित नाहीये. म्हणजे मी आणि बाबा खूप गप्पा करतो, पण त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत किंवा त्यांची राहिलेली विश किंवा त्यांचे मित्र, मला ना मोजून त्यांचे 3च मित्र माहिती आहेत. मला आता कळतंय की बाबांशी ह्या विषयावर बोलणं सुद्धा किती महत्वाचं असतं. आपण फार ग्रँटेड घेतो ना बाबांना, आणि किती सहजपणे बोलून जातो की माझे बाबा साधे आहेत, त्यांना काही आवडीनिवडी नाही आहेत किंवा त्यांना काही दिलं तरी चालतं. पण नाही आदिरा, असं नसतं. आणि आपण ना कधी याबद्दल विचार सुद्धा करत नाही की त्यांना काय आवडेल किंवा त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. यु नो व्हॉट, अगं लहानपणी ना त्यांनी आमचे खूप लाड पुरवलेत. मी कुठलीही गोष्ट मागायच्या आधी त्यांनी ती आणून दिली आहे मला. आणि लुक ॲट मी, मला असं रिअलाइज होतंय की मी त्यांच्यासाठी काहीच करत नाहीये. You know what, Ro? You're so lucky. तुला इतके प्रेमळ बाबा मिळाले तरे. तू इतकी वर्ष त्यांच्या बरोबर राहिलायस, तुला त्यांचा सहवास मिळालाय. मला आठवतच नाही रे माझे बाबा कसे दिसायचे. तिरा, So that is why, you know, this is the time, no? म्हणून मला सगळं ग्रँड करायचंय. ओके, मला त्यांना छान सरप्राईज द्यायचंय, खूप मोठं सरप्राईज द्यायचंय. हो यार आदिरा, पण मला खरंच नाही सुचत आहे त्यांना काय देऊ शकतो आपण असं.
हां, आय हॅव अ प्लॅन. मी एक काम करतो, मी ताईला फोन करतो. आय एम डॅम शुअर ती काहीतरी नक्की मदत करेल आपल्याला. ठीक आहे, तू नंदुताईशी बोल आणि मी बाबांशी डिरेक्टली बोलते आणि त्यांना इनडिरेक्टली काय आवडतं ते काढून घेते. ओ, म्हणजे तू इनडिरेक्टली आता स्पाय बनणार आहेस. Yes. येस. Alex, me. स्वानंदी मॅडम, अहो तुम्ही इथे? म्हणजे काय आपलं ठरलं होतं ना? हो, पण मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढ्या लवकर याल. एकदा आपण शब्द दिला म्हणजे दिला. थँक्यू. ओके. बरं, म्हणजे तुमच्याकडे थँक्यू नंतर वेलकम नसतं ना, ओके असतं, म्हणून बरं म्हटलं. बरं चला. कुठे? अहो, बाबांना गिफ्ट घ्यायचंय ना. अहो हो, मी त्याचाच विचार करतेय. पण मग एकत्र विचार करूया. काय ठरलंय त्याच्यासाठी तर आलोय मी इथे. कसलं? अहो कसलं काय गिफ्टचं काय ठरलंय? नाही म्हणजे घ्यायचंय, पण काय घ्यायचंय नाही कळत आहे मला. एवढा काय त्याच्यात विचार करायचा? एखादी छान सोन्याची चेन किंवा अंगठी घेऊया. पण बाबांना सोनं नाही आवडत फार. मग लॅपटॉप किंवा टॅब. जे एवढे तरी टेक्नोसेवी नाहीच आहेत आणि मुळात त्यांना टेक्नॉलॉजी नाही झेपत. हाच प्रश्न असतो माहितीये दरवर्षी त्यांचा वाढदिवस आला की काय द्यायचं. काही सोप्या गोष्टी सुचत नाहीत आणि खरं सांगू का बायकांचं बरं असतं. काही बायकांचं बरं नसतं. अहो असतं, एखादी साडी किंवा छान ड्रेस मटेरियल घेतलं की होऊन जातं. पुरुषांना तर असंही काही देता येत नाही. बरं चला. चला. आपण त्यांना गाडी घेऊन देऊयात का? ते म्हणतील ती गाडी. अहो काय बरे आहात ना तुम्ही जावयाकडून, आणि इतकं महागाचं गिफ्ट कधीच घेणार नाहीत. बीपी वाढेल त्यांचं. बीपीचं मशीन घेऊया का त्यांच्यासाठी? बीपीचं मशीन? अहो हे काय गिफ्ट आहे का? हो ना, आणि खरं तर आत्ताचं मशीन खूपच चांगलं चाललंय. नको काहीतरी वेगळं सुचवा. अहो आता तुमच्या बाबांना काय आवडतं हे मी कसं सांगणार? मी काही सांगेन तुम्हाला. अहो पण मग काहीही नका म्हणू, नीट सांगा ना. मदत करताय मग नीट करा बरं. आता हे पण ओरडून सांगू नका मला. एक काम करूया. पुस्तक द्या त्यांना, वाचतात ना ते. नको, ठिकाणे पुस्तक आहेत घरात. आणि खरं सांगू का बाबांना ना जरा आता डोळ्यांना ताण येतो वाचनाचा, त्यामुळे वाचन कमीच झालंय त्यांचं. अहो पण मग काय देणार काय? एक मिनिट. रोहन आहे. हॅलो रोहन. ताई ऐक ना ग, मला काहीच सुचत नाहीये. प्लीज मला हेल्प कर ना. काय रे, काय झालं? एक मिनिट. टेन्शन आहे का काही? अधिरा ओके आहे ना? अगं सगळं ठीक आहे, तसं काही झालेलं नाही आणि अधिरा तर फर्स्ट क्लास आहे. पण अगं आपला नेहमीचाच प्रश्न, बाबांना वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचंय? अरे हो ना, इथे मी आणि राजवाडे सुद्धा याचाच विचार करतोय, पण काही सुचत नाहीये.